नमस्कार, मी जान्हवी सावंत. राजकारण सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. घेऊया राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11 मतदारसंघ आहेत. राज्यातल्या 11 मतदारसंघातील लढतीकडे आता लक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. अहमदाबादमध्ये मोदींना पाहण्यासाठी समर्थकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. अजित पवारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आशाताई पवार आणि सुनेत्रा पवार यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. उदयनराजे यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. दमयंती राजे यांनी देखील मतदान केलंय. छत्रपतींचा रायरेश्वर देखील मतदानासाठी सज्ज झालाय. शिडी दोरखंडाच्या साहाय्याने निवडणूक साहित्य गडावर घेऊन गेलं. रायरेश्वर महाराष्ट्रातील सर्वात दुर्गम मतदान केंद्र आहे. मी 1 रुपयाही खाऊ देणार नाही. झारखंडमध्ये पैसे सापडले आहेत, यावर मोदींनी इशारा दिलाय. रडून जिंकता येत नाही. गिरीश महाजन यांनी रोहित पवारांना टोला लगावलाय. वडिलांच्या समाधीचं दर्शन घेऊन ओमराजेंनी मतदान केलं. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी सकाळी 7:30 वाजता गोवर्धनवाडी या त्यांच्या गावी वडिलांच्या समाधीचं दर्शन घेऊन पत्नी आणि आईसोबत मतदानाचा हक्क बजावलाय. राज्यामध्ये महाविकास आघाडीला चांगलं वातावरण आहे आणि सांगली जिल्ह्यामध्ये देखील महाविकास आघाडीचे नेते एकत्र आहेत. त्यामुळे आपला विजय निश्चित होणार असल्याचा विश्वास महाविकास आघाडीतील शिवबाट्याचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केलाय. आमदार कैलास पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे. कळंब धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी सकाळी 7:15 वाजता सारोळा धाराशिव येथे मतदानाचा हक्क बजावलाय. सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी मतदान केल्यानंतर विरोधकांवर आरोप केला. ते म्हणाले, अपक्ष उमेदवारांच्या पाठीमागे मोठ्या ताकदीने जनता उभी असल्याने आपला 2.5 लाखांच्या लीडने विजय होईल. काही गोष्टी विरोधकांकडून जाणून बुजून केल्या जात आहेत असं देखील ते म्हणाले. त्यांनी आपला मतदानाचा हक्क सपत्नीक बजावलाय. सांगली लोकसभा मतदारसंघासाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला उत्साही वातावरणाला सुरुवात झालेली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 1830 मतदान केंद्र असून 18,68,000 इतके मतदार आहेत. सकाळपासून सांगली लोकसभा मतदारसंघातील विविध मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला, तर अनेक ठिकाणी नवमतदारांनी सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. अहमदाबादमध्ये मोदींना पाहण्यासाठी समर्थकांची गर्दी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादच्या मतदान केंद्रावरती मतदान केलं. मतदान केल्यानंतर त्यांनी जनतेला मतदान करण्याचं आवाहन देखील केलंय. त्यांनी म्हटलंय, मतदान हे सामान्य दान नाही. लोकशाहीसाठी लोकांनी मतदान करायला हवं. पत्रकारांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन देखील त्यांनी केलंय. शरद पवारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. सुप्रिया सुळे यांनी देखील मतदान केलंय. अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख यांनी सहपरिवार लातूर येथील मतदान केंद्रावर मतदान केलंय.